तर मित्रांनो, तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय, शालन पुष्पाला विचारते, तुम्ही इथे का आलायत, काय कारण आहे तुम्ही इथे येण्याचं. पुष्पा म्हणते, हे सगळं 25 वर्षापूर्वी चालू झालं होतं. आता आपल्याकडे वेळ कमी आहे आणि मी तुम्हाला आता जास्त काहीच सांगू शकत नाही. पण तुला फक्त एकच सांगू शकते, तुझा जो नवरा आहे ना, तो नालायक आहे, नीच आहे, राक्षस आहे तो राक्षस. असं वाटतंय की त्याला जिवंत गाडून टाकावं. शालन म्हणते, वहिनी, मी तर रोज त्याच्या मरणाची वाट बघते. लोकांना वाटतं की यांचं मोठं घर आहे आणि श्रीमंत आहेत ही लोक, म्हणून मी सुखात असेल. पण मी एक एक दिवस कसा ढकलते ना, माझं मला माहितीये. माणूस कसा आहे मला चांगलंच माहितीये. पुष्पा म्हणते, अगं तुझा नवरा आपल्या सूर्याचं वाटोळं करायला निघालाय, त्याला तो रस्त्यावरती आणणार आहे. शालन म्हणते, त्या बिचाऱ्या पोराच्या मागे का लागलेत ते, त्याने काय बिघडवलंय यांचं. पुष्पा म्हणते, आता मी आहे ना, मी काही होऊ देणार नाही तसं. मी माझ्या सूर्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. आता सूर्यावरती होणारे सगळे वार मी झेलणार माझ्या अंगावर. आता तू विश्वास ठेव, मी बघ काहीतरी चांगलं करूनच दाखवणार. शालन म्हणते, वहिनी, या लढाईमध्ये माझी तुम्हाला साथ आहे. तुम्हाला जी मदत हवी असेल ना ती मला सांगा, मी सगळी मदत करेल. पुष्पा म्हणते, आता बघू कोण जिंकते, तो राक्षस का आपण. तर थोड्या वेळाने सगळेजण घरी आलेले असतात. काजू पुड्या शिडी घेऊन येतात. सूर्या विचारतो, तुम्ही ही शिडी का आणली आहे. पुड्या म्हणतो, काकांचा फोटो लावायसाठी. सूर्या भिंतीवरती काकांचा फोटो लावून त्याला हार घालणार असतो. पुष्पा मनात विचार करते, म्हणते, बाप रे, आता हे माझ्या जिवंत नवऱ्याच्या फोटोला हार घालणार का काय. सूर्या फोटो दाखवतो आणि काकीला विचारतो, काकी फोटो कसा आहे. काकी म्हणतात, छान आहे. अरे पण ते जिवंत आहेत. सगळ्यांना एकदम धक्का बसतो. सगळे विचारतात, म्हणजे काय. पुष्पा म्हणते, अरे फोटोमध्ये बघ ना, कसे जिवंत असल्यासारखे दिसत आहेत. काकीला खूप वाईट वाटत असतं. आता काकांचा फोटो भिंतीवर लागणार, त्याला हार घालणार, म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येतं. तर इकडे जालिंदर काकांना फोन लावतात आणि त्यांना म्हणतात, बाजीराव, कसे आहात तुम्ही, सगळं ठीक आहे ना. मला काही लागलं तर मागून घ्या, खातिरदारी व्यवस्थित होते ना तुमची. आणि शेवटी कसं आहे ना, तुम्ही माझ्या बायकोचे भाऊ आहात म्हणून. काका म्हणतात, जालिंदर, हे असं का वागतोयस तू, हे असं सगळं करून काय मिळणार आहे. अरे का लोकांच्या आयुष्यामध्ये विष कालवतोयस, असं करून काय मिळणार आहे तुला. देव सगळं बघतोय, सगळ्याची परतफेड तुला करावी लागेल. जालिंदर म्हणतो, देवानेच तसं केलंय, बळी तो कानपिळी, आता त्याने तसं करून दिलंय म्हणून आपल्याला तसंच वागावं लागणार ना. आणि कसं आहे ना, मला काही हे सगळं करायची हौस नाही आली. काय आहे, माझ्या लेकीला सगळं कळलेले आणि तिने काही करण्याआधी मला हातपाय हलवायला पाहिजे. काका म्हणतात, तुला काय करायचं ते कर रे, पण माझ्या बायकोला या सगळ्यामध्ये का अडकवतोयस. जालिंदर म्हणतो, आता वाघाच्या गुहेत शिरायचं म्हटल्यावरती कोणी ना कोणी हवंच ना. वाघाच्या गुहेची प्रत्येक माहिती एका वाघिणीलाच असू शकते. पुष्पाला बोलवलंय, आता ती मला जमिनीचं फरमान आणि लिंगोबा दोन्ही आणून दे, त्यानंतर तुझी सुटका होईल. काका म्हणतात, किती नीच माणूस आहेस तू. तर तुझी बायको सूर्याच्या घरात आहे आणि ती माझं प्रत्येक काम करणार. मागे पण तिने माझं एवढं मोठं काम केलं होतं, विसरलंस का. आज जे मी काय आहे ना, ते फक्त तिच्यामुळेच आहे. आणि माझ्यावरचा राग जरा बाजूला ठेव, तुझ्यासाठी आज छान मटण वगैरे पाठवतो, खाऊन घे तू. आणि अजून काय काय लागेल ते सांगत जा. डॅडी फोन ठेवून देतात. छत्री म्हणतो, या बाजीला खूप माज आलाय. डॅडी म्हणतात, उतरेल, भल्या भल्यांचा माज उतरवलाय मी. छत्री म्हणतो, पण पुष्पा आपलं काम करेल का नाही हे सांगता येत नाही आणि बाजीच्या बोलण्यावरून मला शंका यायला लागली. डॅडी म्हणतात, त्या पुष्पावरती आता बारीक लक्ष ठेव. काहीही झालं तरी तिने आपलं काम केलं पाहिजे, नाहीतर तुला पण बाजीसोबत कोणतो. छत्री म्हणतो, नको नको, मी लागतो लगेच कामाला. छत्री पुष्पाच्या मागावर असतो. तर इकडे पुष्पा घरी नवऱ्याच्या फोटोला हार घातलेला बघते आणि ती रडत असते. नवऱ्याच्या फोटोला हार घातलेला तिला बघवलं जात नाही. विधवेसारखं राहिलेलं तिला पटत नाही. तिला वाटतं की आत्ता सगळं सांगून टाकावं, पण सांगताही येत नाही. पुष्पा मनात विचार करते आणि म्हणते, नाही, आता काही झालं ना तरी आज रात्रीपासूनच कामाला लागलं पाहिजे. त्याने ही वेळ आणली ना तुमच्या फोटोला हार घालण्याची, आता मी त्याला सोडणार नाही. आता मी त्याच्या फोटोला हार लावणार, त्याशिवाय गप्प बसणार नाही. तर इकडे तुळजा किचनमध्ये काम करत असते. ती कणिक मळत असते आणि तिथे सूर्या येतो. सूर्या तुळजाला मिठी मारतो, तिच्या जवळ जातो. तुळजा म्हणते, कोणीतरी बघेल, जा तू इथून. सूर्या काही जात नसतो. सूर्या अजून तुळजाच्या जवळ जातो आणि तिकडे राजू येते. राजू त्या दोघांनाही जवळ बघते आणि हसायला लागते. सूर्या म्हणतो, मच्छर मच्छर होता इथे, तो घालवत होतो. राजू म्हणते, हो, मच्छरच असेल तिथे, तुम्ही शोधत होतात ना, मी जाते आणि पुन्हा शोधा हा मच्छर तुम्ही. राजू निघून जाते. तुळजा म्हणते, तुला सांगितलं ना सूर्या, कोणीतरी बघेल. सूर्या पुन्हा तुळजाला जवळ घेतो आणि तो म्हणतो, कोणीच बघितलं नाही आपल्याला. तो अजून जवळ जायला लागतो आणि त्याला मोठ्याने रडायचा आवाज येतो. सूर्या तुळजा धावत बाहेर येतात. तर इकडे मामा आलेले असतात. मामा बाजीला असं गेलेलं बघून रडायला लागतात.
मामा खाली पडतात आणि रडायला लागतात. तिथे धनू येते. सगळ्यांची ओव्हर ऍक्टिंग चालू असते आणि मोठमोठ्याने सगळेजण रडत असतात. मामांना उठवण्याचा प्रयत्न करत असतात. धनू म्हणते, मामा गेला तू. अरे असं कसं सोडून गेला? ती आपले दोन्ही हात वर उचलते आणि जोरात मामाच्या छातीवर मारते. मामा ताडकून उठूनच बसतो. मामा परत रडायला लागतात. बाजीची इतके वर्ष झाले वाट बघितली पण बाजी काही आला नाही आणि त्याची ही खबर आली म्हणून मामांना अजून रडू येतं. पुष्पा पप्पीला भेटते आणि पप्पीच्या लहानपणीच्या आठवणी सांगते आणि मामा पुष्पा काकी, सूर्याची आई यांची आठवण सांगतात. तुझा विचारते, मग त्या अशा का वागल्या? घर का सोडून गेल्या? पुष्पा म्हणते, जाऊ दे, मेलेली मडे उकरण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. तर इकडे शत्रू झाडाजवळ येतो आणि तो झाडाशी बोलत असतो. पुष्पा काकी घरी आल्यापासून काय काय वाटते हे सगळं मन मोकळं करत असतो. तर इकडे जेलमध्ये सगळ्या बायका बसलेल्या असतात. आशाताई एक बाई असते. ती बहुतेक सूर्याची आईच असते. ती जेवत नाही, खात पित नाही. सगळ्या बायका म्हणतात, ताई तुमचं जेवण तसंच आहे, जेवून घ्या ना. ती बाई म्हणते, नाही मला नाही जेवायचे. दुसऱ्या बायकांना आपलं जेवण देऊन टाकते. बाकीचे कैदी तिला आशीर्वाद देतात. ती जे काही करते, ती जे काही वागते त्यामुळे सगळेच इम्प्रेस झालेले असतात. तर इकडे पुष्पा काकी झाडाजवळ येतात. ते सूर्याला झाडाशी बोलताना बघतात. पुष्पा काकींना भीती वाटते. त्यांना वाटतं की सूर्याला कसली बाधा तर झाली नसेल ना. पुष्पा काकी तुळजाला बोलवतात. तर तुळजाला म्हणतात, तुळजा हे काय चालू आहे? अगं सूर्या असं काय बोलतो झाडाशी? तुळजा सांगते की सूर्य असा दुःखी झाला ना की त्या झाडाजवळ जातो आणि झाडाशी बोलतो, मन मोकळं करतो. त्या झाडाला आई समजतो. ती जागा त्याच्यासाठी खूप खास आहे. पुष्पा काकी म्हणते, पण असं झाडाशी बोलणं म्हणजे? तुळजा म्हणते, एका अर्थाने चांगलंच आहे ना. सूर्य आपल्या मनात काहीच साठवून ठेवत नाही. तिकडे जाऊन आपलं मन तरी मोकळं करतोय तो. तुळजा प्रश्न विचारते. ती म्हणते, काकी सूर्याची आई झाडासारखीच होती का? चांगली होती का खूप? पुष्पा विचार करायला लागते. आता तुळजाला नेमकं काय सांगायचं या विचारात ती असते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.